अलीकडेच एक शिबिर मी घेतलं. माय रिलेशन टू द ऑर्डर बनतेचं एक माझे संघाबरोबरचे रिश्ते हे पुस्तक पब्लिश झाले. त्याचं एक शिबिर घेतलं मी भाषेला. शेवटचं चॅप्टर आहे. बनते म्हणतात की आय हॅव लिमिटेशन. जरी मी असा असलो तरी मला मर्यादा आहेत. शब्द बघा. आणि माझ्या मर्यादा संघ बनता कामा नये. तर संघ अवलोकितेश्वर बनावा अशी माझी इच्छा आहे. वा, अलग लक्षामध्ये. एवढे महान व्यक्ती असूनही स्वतःला काय म्हणतात, मला मर्यादा आहेत. आणि ह्या माझ्या मर्यादा संघ बनता कामा नये. तर संघ काय बनला पाहिजे, अवलोकितेश्वर बनला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. बंधूंनो, हेच तर भाग आहे. आपल्या मर्यादा संघात देऊ नका. आपण मर्यादित पुरुष आहोत, नाही का. अमर्याद संघ निर्माण झाला पाहिजे. अवलोकितेश्वरचा हात, हजार हातांनी संघाची निर्मिती झाली पाहिजे. म्हणून भंतेबद्दल बोलल्याबद्दल मला खूप बरं वाटलं. कारण भंते हे माझं काय आहे, सुरुवातीपासून खूप वाचन केलं आहे मी, नाही भंतेच्या बाबतीमध्ये. म्हणून भंतेच्याबद्दल काय बोलायला लागलं की बरंच काय सांगावंसं वाटतं. असो, आजच्या विषयाच्या निमित्ताने आपण काल बरंचसं काय ऐकलं आणि आजचा हा दुसरा दिवस आहे. तर जाता जाता परत एकदा कबीरांचं एक गोष्ट सांगून आपण सुरुवात करूया. बाबासाहेब आंबेडकरांचं घराणे कबीरपंथी होतं. कबीरांचे दोहे सदा सर्वदा तिथे गायले जायचे. त्या संस्कारातून भीमरावाच्या बालमनावर संस्कार झाले आणि त्या संस्कारातून ह्या बाल भीमरावाचा विकास झाला आणि अध्यात्म जीवनाची ओढ लागली. आणि 1908ला दिलेले सिद्धार्थाच्या जीवनाचं पुस्तक त्यांच्या जीवनाचा धर्म अलंकार बनलं. आणि म्हणून कबीरांच्या बद्दल बोलताना कबीर अतिशय महान, ज्यांच्यासमोर सारे गीता, उपनिषदे, सगळे धर्मग्रंथ फिक्के पडावे अशा प्रकारचं ज्ञान, जे कधी शिकलेलेही नव्हते त्यांच्यापुढे फिकं पडणार ज्ञान होतं. आणि म्हणून एक दिवशी कबीरांच्या गुरुनं सांगितलं की जा, की माझ्या आईचं काय आहे, श्राद्ध आहे आणि श्राद्ध आहे, तिला दूध घेऊन ये जाऊन. आणि मग कबीर गेले तर 2 तास झाले, आलेच नाहीत. गुरुजी म्हणाले, हा गेला कुठे वेडा पोरगा, नाही का. वेळ तर टळून गेली आता, नाही का, की श्राद्धाची वेळ टळून गेली. कुठे गेला हा, रस्ता तर चुकला नाही. आणि गेला जाऊन रस्त्याने तिकडे जाऊन बसता तर कबीर त्या ठिकाणी एका मेलेल्या गाईला चारा घेऊन चारत बसलाय तिथे. तो म्हणतो, अरे वेडा का खुळा, म्हणलं तू, हे गाय इथे मेलेली आणि तू चारा देतोस. गुरुजी, तुमची मेलेली आई जर ती नैवेद्य खात असेल तर ही मेलेली गाय का नैवेद्य चारा खाऊन. काय सुंदर आहे, नाही का. एक सत्य आविष्कार, याला दर्शन म्हणतात. काय म्हणतात याला, दर्शन. सत्य जेव्हा कळतं तेव्हा त्या सत्याचं दर्शन प्रत्येक शब्दामध्ये होत असतं, नाही का. ते दर्शन आम्हाला घ्यायचं आहे. केवळ बाबासाहेब वाचूनच आम्हाला चालणार, ते आमच्या जीवनामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे, नाही का. यस, जेव्हा आपल्याला दर्शन होतं तेव्हा एक वेगळा आचार आणि विचार आपल्या मनामध्ये येतो. म्हणून बुद्ध आणि धम्मामध्ये बुद्धाचं दर्शन बाबासाहेबांनी त्यांच्या विचाराच्या माध्यमातून मांडले. कारण बुद्धाचा जन्म म्हणजे क्रांती आहे. बुद्धाचा जन्म म्हणजे विज्ञानाचा जन्म आहे. बुद्धा वॉज बॉर्न, सायन्स वॉज बॉर्न. बुद्धाचा जन्म झाला, दृष्टी, व्हिजन वॉज बॉर्न, नाही का. दृष्टी निर्माण झाली, नाही का. सायन्स निर्माण झालं, कार्यकारण भाव निर्माण झाला. आणि ह्याच खऱ्या अर्थाने या कार्यकारण भाव आणि बुद्धाच्या या गोष्टीला भगवंतांनी, बाबासाहेबांनी आपल्याला स्वीकार करून आपल्याला ती दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. ते दर्शन हे पुस्तक वाचताना आपल्याला येते काय, हे पाहणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण वाचतो, पण आध्यात्मिक आचरण करत असताना भंते आणि भंतेने दिलेली शिकवण
आणि बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आणि धम्मत या गोष्टीच्या माध्यमातून आपण आपल्याकडे पाहणं आणि दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. रात्रीच्या लेक्चरमध्ये आपले धम्मचारी प्रशीलनं एक मुद्दा मांडला, फार सुंदर होता तो मुद्दा. दीक्षा झाली, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा घेतली. दीक्षा घेण्याच्या अगोदर बाबासाहेबांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. जर तुम्ही वामनराव गोडबोले महान धर्मांतराचं हे पुस्तक वाचलं असेल तर, आहे का कुणाकडे? ते वाचलं पाहिजे नाही का? फार सुंदर पुस्तक आहे. डोळे भरून पाणी आलं. नंतर बाबासाहेबांना विचारण्यात आलं. ते म्हणतात की हजारो वर्ष ज्या घरामध्ये राहिलो, तुम्हालाही माहीत आहे एक जुनं घर आपल्याला सोडवत नाही, नाही का? ते घर आता सोडून जायची वेळ आली, तेव्हा थोडंसं दुःख झालं मनाला, नाही का? आणि म्हणून ते डोळ्यामध्ये पाणी आल्यासारखं वाटलं, नाही का? पण ते काही पाणी खऱ्या अर्थाने आनंदाचं नव्हतं, पण ते दुःखाचं होतं, नाही का? आणि मग त्या ठिकाणी एक घटना घडली आणि ती घटना महत्त्वाची आहे. त्याचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे की बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर स्वतः दीक्षा घेतली यू चंद्रमुनीकडनं, आणि मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी आपण स्वतः ती दीक्षा 3 लाख लोकांना दिली. काय केलं? परंपरा मोडली. दरेकाने दरेकाला काय केले पाहिजे? दीक्षा दिली पाहिजे. येते का लक्षामध्ये? कारण बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायचा असेल तर भिक्षू किंवा चिवरधारी किंवा असल्याशिवाय दीक्षा घेता येत नव्हती. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाची परंपरा काय केली? मोडली. म्हणून आपण म्हणतो की बुद्ध वॉज नॉट ट्रेडिशन. बुद्ध परंपरा नाही तर बुद्ध दर्शन आहे, दृष्टी आहे. आणि तीच दृष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये दिसते, नाही का? परंपरा नाही आहे, दृष्टी दर्शन आहे ते, नाही का? म्हणून जेव्हा आपण बाबासाहेबांच्या त्या कृतीकडे पाहतो, हजारो वर्षाची परंपरा मोडून दरेकाला दीक्षा दिली पाहिजे, ही परंपरा मोडली, नाही का? आणि म्हणून इथं दर्शन आहे. यस, मोकळं करून टाकलं सगळ्यांना, नाही का? यस, तुम्ही सगळ्यांना जर आचरण करत असाल तर तुम्ही आचरण करणाऱ्या माणसांनी आपण प्रत्येकाला दीक्षा दिली पाहिजे, जिथे आपला हा महान असा वटवृक्ष, नाही का, बौद्ध धर्माचा सगळीकडे पसरेल. हे दर्शन आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी पाहत असताना काल एक मुद्दा आलेला होता या ठिकाणी, आणि तो आहे की फार महत्त्वाचा आहे. आणि इथे दिलेलं आहे त्यांनी की यस, धर्म म्हणजे काय आहे? वैश्विक धर्म म्हणजे सवय शासित वैश्विक जीवन आहे. सेल्फ रेग्युलेट, स्वयंशासित वैश्विक जीवन आहे. स्वयंशासित म्हणजे बुद्धाच्या धर्माला शासन म्हणलेलं आहे, नाही का? हे जे शासन आहे मनावरचं राज्य आहे ते. आणि ते मनावरचं राज्य जागृती शिवाय मनाचं राज्य निर्माण होत नाही. उदाहरणार्थ आपण जेव्हा पाहतो की मनावरचं राज्य जेव्हा स्वयंशासित, मी जेव्हा एखाद्या वेळेस झोपताना मी माझ्या मनाला सांगतो की मला 4 वाजता उठायचं, तर मी 4 वाजताच उठतो. बघा तुम्ही करून. यू गिव्ह द अ प्रोग्राम टू युअर माइंड. मला 4 वाजता उठायचं आहे, 4 वाजता जागेल, नाही का? दुसऱ्या वेळेस होणार नाही. आणि म्हणून बहुतेक वेळा इथे आहे, पण बहुतेक विहारामध्ये घड्याळ नसतं, नाही का? यांत्रिक घड्याळाच्या माध्यमातून आपल्या जागृतीची प्रक्रिया न करता समयशासित जागृतीच्या माध्यमातून उठण्याची प्रक्रिया, ध्यान करण्याची प्रक्रिया हे तुम्हाला लाभली पाहिजे. त्याला स्वयंशासित म्हणलेलं आहे, नाही का? की तुम्हाला कळलं पाहिजे की यस, आता माझी वेळ झालेली आहे. घड्याळाचं अलाराम वाजवा तर न वाजो, मी अलाराम कधीच लावत नाही. माझ्याच वर्गामध्ये म्हणजे माझ्या रूममध्ये कोण लोक असतील तर अलाराम माझा नसतोच, नाही का? बरोबर 4 वाजलं की बरोबर जाग येते. स्वयंशासित तुम्ही त्या तुमच्या मनाला प्रोग्राम दिला आहे. आणि म्हणून हा जो स्वयंशासित कॉस्मिक वैश्विक नेम आहे. आणि म्हणून बुद्धाचा हा जो नेम आहे काय आहे? हे नैसर्गिक आहे. तुमच्या मनामध्ये नैसर्गिक जागृतीची प्रक्रिया निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्याला नियमसुद्धा म्हणलेला आहे. मग नियमामध्ये जर तुम्ही म्हणला तर नेम हे काय? खऱ्या अर्थाने स्वयंशासित असतात. ऋतुनेम, ऋतुनेम म्हणजे त्या त्या ऋतूप्रमाणे तुम्हाला त्या त्या प्रकारचा परिणाम जाणवतो.
हिवाळ्यामध्ये उन्हाळा जाणवणार नाही, ऋतुनेम. हे लक्षात आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हिवाळा जाणवणार नाही, ऋतुनेम. नियमच आहे तो, नाही का. पण हे नियम जेव्हा पाहतो त्याच्यावर तुमचं कंट्रोल नसतं. पूर्ण अर्थाने तो नियम शाश्वत असतो. उदाहरणार्थ एखादा दगड वर फेकला की तो खालीच येतो, वर जाणार नाही. दाखवा वर फेकलेला आहे, वर गेला, हो आनंदशी बघा, तुम्ही चुकलं, तुम्ही बोललेला, असं दाखवा. कधी होईल का? नाही होणार. म्हणजे काय? हा नियम आहे, शाश्वत नियम आहे, सत्य आहे. हे सत्य नियम, हे सुद्धा धम्म शाश्वत आहे, सत्य नियम आहे. तुम्ही जर तुमच्या वाणीनं अकुशल बोललात, शिव्या दिलात, तर दुसराही तुम्हाला शिव्याच देणार. निशाश्वत नियम येते का लक्षामध्ये? आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये हे जे सत्य नियम आहेत, शाश्वत नियम आहेत, याचं दर्शन म्हणजे खऱ्या अर्थाने बौद्ध धर्म हा वैश्विक शाश्वत नियम आणि सेल्फ रेग्युलेटरी. स्वतःच तुम्ही त्याचा काय करता? चालवता. नियम आहे तुमचा. म्हणून तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही ते धम्मनियम तुम्ही चालवाल, नाही का. आणि म्हणून आपला भाग आहे की ऋतुनियम, बीजनियम. आता यामध्ये बीजनियम म्हणजे जशा प्रकारचं बीज असेल तशा प्रकारचं फळ येणार, नाही का. डोरलीच्या फळ असे केळीचे फळ कैसे, तुकाराम म्हणतात. डोरलीचं बीज पेरलंय आणि केळीचं फळ येईल का? नाही. मग कशाचं येईल? डोरलीचंच येणार. तसंच आहे तुमचं कर्म, ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुमचा नियम आणि म्हणून हे कर्म नियमाची प्रक्रिया. जेव्हा तुमचं कर्मनियम सुरू होतो, चांगल्या प्रकारचं कर्म, खऱ्या अर्थाने त्या कर्मामध्ये जागृती निर्माण होते. कर्म जिथे आहे तिथे जाणीव आहे, कर्म जिथे नाही तिथे जाणीव नाही. म्हणून ॲनिमलला स्वजाणीव नाही, मनुष्य मात्राला स्वजाणीव आहे, कारण तो कर्म करतो. कायेनं वाचन मनानं कर्म करतो. पण हे कर्म जर जागृतीपूर्वक तुमच्या मनामध्ये तुम्ही जर खऱ्या अर्थाने करायला लागलात, मानसिक लेवलवर चांगल्या रीतीने मला काय करायचं आहे, मी बोलताना बोलण्याच्या अगोदरच तुम्ही म्हणालात की मला कशा रीतीने बोलायचं आहे, हे स्वयंशासित नियम आहेत. त्या अर्थाने तुम्ही त्याच्याकडे पाहिलात तर त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो. म्हणून बीज नेम. जर तुमच्यामध्ये ताप आला तर तापाचे जंतू बीज असतात, म्हणून तुम्हाला ताप येतो. येतं का लक्षामध्ये? आणि म्हणून जशा प्रकारचं फळ बीज तशा प्रकारचं फळ. म्हणून धम्म हा शाश्वत सेल्फ रेग्युलरिटी आहे. याचं आचरण बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याचा परिणाम त्याला दिसायला लागला. बाबासाहेब म्हणतात की जेव्हा मी खऱ्या अर्थाने शिक्षण शिकायला लागलो, नाही का, अनेक गोष्टी करायला लागलो, आणि मग माझ्या लक्षात आलं की हा जो समाज आहे, नाही का, आणि समाजाबद्दल एक वाक्य त्याने म्हणलं आहे, तुम्हाला गुलाम म्हणून राहायचं आहे की स्वतंत्र विचाराचे माणसं म्हणून राहायचं आहे, नाही का. आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी म्हणले, गुलामाचं मन मेलेलं असतं, गुलामाचा स्वभाव झोपलेला असतो. फार सुंदर शब्द आहे. इथं दर्शन आहे बाबासाहेबांच्या विचाराचं. स्वभाव झोपलेला असतो. 3 प्रकारचे स्वभाव आहेत. एक स्वभाव आहे पारतंत्र्य स्वभाव, त्याला कार्यकारण भावाचा स्वभाव म्हणतात. पारतंत्र्य अवलंबित, आपला स्वभाव अवलंबित आहे. दर्शन होतं बाबासाहेबांच्या शब्दामध्ये. तुमचा स्वभाव झोपलेला आहे, तुमच्या स्वभावामध्ये कृती नाही, तुमचे मन मेलेली आहेत, म्हणून तुम्ही गुलाम आहात. मग तुम्हाला कसं राहायचं आहे? किती मोठं दर्शन आहे, नाही का, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये. मग तुमचा स्वभावाकडे पहा. तुमचा स्वभाव बौद्ध धर्मामध्ये 3 प्रकारचे स्वभाव भंतीनं सांगितलेले आहेत. तो पहिला स्वभाव आहे पारतंत्र्य, कार्यकारण भाव. कार्यकारण भावाप्रमाणे तुमची प्रक्रिया होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये 1936चं लेक्चर आहे, मुक्ती कोण पते. स्वतंत्र माणूस कार्यकारण भावाप्रमाणे काय करतो? काम करतो. म्हणून तुम्ही स्वतंत्र नसल्यामुळे, तुमचा कार्यकारण भाव तुम्हाला न कळल्यामुळे, तुमचा स्वभाव तुम्हाला न कळल्यामुळे तुम्ही झोपलेले आहात. हे किती मोठं दर्शन आहे. आपला स्वभाव आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. आणि दुसरा स्वभाव आहे तो आहे इमॅजिनरी, परिकल्पित. हा फार महत्त्वाचा स्वभाव आहे. म्हणजे त्या स्वभावामध्ये तुम्हाला इमॅजिनेशन करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा तुमचं मन शुद्ध झालेलं असतं, नाही का. जेव्हा माणसं अनेक प्रकारच्या शुद्धीकरणामध्ये चांगल्या, तेव्हा त्याला कल्पना सुचतात. बऱ्याच वेळा आपल्याला कल्पना सुचत नाहीत, नाही का. बऱ्याच वेळा कल्पना सुचत नाहीत. कधी कधी मी म्हणतो
की काय लोकांना एक चित्र काढतो आणि ते म्हणतात की हे कशाचं आहे कशाचं आहे कशाचं आहे, कोण म्हणतं गाढवाचं आहे, कोण म्हणतं मांजराचं आहे, कोण म्हणतं कशाचं आहे कशाचं आहे, एक म्हणतो हे काहीच नाही. तर इथे फार मोठा स्वभाव आहे की प्रत्येकाच्या प्रज्ञेप्रमाणे प्रत्येकाने आपापला विचार मांडलेला आहे, त्यांच्याप्रमाणे ते बरोबर आहे. पण जेव्हा तो म्हणतो की याच्यात काहीच नाही तेव्हा तिथे चूक आहे, कारण काहीतरी तुम्हाला असलं पाहिजे, तेव्हा त्याचा स्वभाव अतिशय नील आहे, शून्य आहे. लक्षामध्ये. आणि म्हणून आपल्या स्वभावामध्ये चूक असो किंवा खरं असो, आपल्याला काही ना काही व्यक्त करता आलं पाहिजे, तो तुमचा स्वभाव आहे. पण हजारो वर्षे आपला स्वभाव हा झोपलेला होता, आम्हाला काही व्यक्त करताच येत नव्हतं. येत होतं का काय करतात? आणि बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात बहुजनांच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या. बहुजनांच्या किती पिढ्या बर्बाद झाल्या? 10 पिढ्या. किती महत्वाचं स्टेटमेंट आहे नाही का? मग तुम्हाला तुमची पिढी बर्बाद होऊ द्यायची आहे काय? तर नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल? बुद्धाचा धर्म स्वीकारावा लागेल. येते का लक्षामध्ये? हे दर्शन आहे की आता तुमच्या पिढ्या भविष्यामध्ये बर्बाद व्हायच्या नसतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने बुद्धाचा धर्म तुम्हाला स्वीकारावा लागेल. आणि म्हणून बाबा त्या ठिकाणी जो तुमचा जो स्वभाव आहे, तुम्ही खऱ्या अर्थाने गुलामीचं जीवन जगता की स्वतंत्र जीवन जगता? गुलामीमध्ये मन मेलेलं असतं, मनाचा स्वभाव झोपलेला असतो आणि तो स्वभाव तुम्हाला न कळल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण जागृत रीतीने काम करू शकत नाही. आणि जागृतीची प्रक्रिया महात्मा फुलेने पण सांगितलेली आहे, बाबासाहेबांनी त्यांनाही गुरु मानलेलं आहे, कबीरांनाही गुरु मानलेले. ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी आत्मसात करून आपल्याला धम्मदृष्टी देण्यासाठी बौद्ध धर्माचा काय केला? स्वीकार केलेला आहे. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहत असाल, गाडगे महाराजांच्या बद्दलही खूप महत्त्वाचं त्यांच्याबद्दलचं चिंतन होतं. गाडगे महाराज जेव्हा त्यांच्या ट्रस्ट बाबासाहेब आंबेडकरांकडे करण्यासाठी अंगठा लावून आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर त्या सगळ्या गाडगे महाराजांच्या ट्रस्ट आहेत, अंगठा लावून दिलेला आहे. आणि गाडगे महाराजाचा एक विषय तुम्हाला सांगतो की त्यांचं दर्शन कसं होतं. जर तुम्ही नागपूरला जात असताना मूर्तिबाजपूर एक स्टेशन आहे, मूर्तिजापूर, तिथे गाडगे महाराजाचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये एका गुजराती माणसाने दान दिलं आणि संडासचे 10 संडास बांधले आणि मग त्यातला एक संडासाची चावी आपल्याकडे ठेवली. मग गाडगे महाराज आले त्या ठिकाणी. गाडगे महाराज म्हणाले की दाखवर सगळं झाले, सगळं झाले, म्हणजे बंद काय नाही, त्या ज्यांनी दान दिलं त्या दात्यांनी चावी आपल्याकडे ठेवली, कधी आमची माणसं आली तरी करण्यात. मग गाडगे महाराज म्हणे त्या दात्याला बोलव ताबडतोब, आत्ताच्या आता या ड्रायव्हरची चावी आण, ड्रायव्हर उघड. त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं तुमचं नाव वगैरे, तुम्ही दाते आहात का? ओके. तुम्ही ते चावी ते बंद केलेली आहे, ते कशासाठी ठेवली? आणि मग ते म्हणतात की दान देऊन आम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असाल तर ड्रायव्हर उघडून जेवढे पैसे दिले होते त्यांच्या अंगावर फेकून दिले, हे घेऊन जा, तुमचं दान आम्हाला नको आहे. गोष्ट संपली. काय कळलं? किती मोठं दर्शन आहे. काही शिकलेलं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, नाही का? आणि बाबासाहेबांनी असंच केलं. काय केलं? सिद्धार्थ कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकर महाडच्या सत्याग्रहासाठी दान जमा करत होते आणि आपल्याकडे तमाशगीर, तमाशा नाचवणारा पट्टे बादो नाही का, पट्टे बाबूराव त्या ठिकाणी आले. बाबासाहेबांनी त्याच्याकडे बघितलं, मिशा वगैरे अगदी मस्त याच्यामध्ये पांढरे शुभ्र कपडे घालून बाबासाहेबाच्या समोर उभा. मी पट्टे बाबूराव, मी दान द्यायला. चालते व्हा इथून. सुरुवातीला घाबरला तो, चालते व्हा इथून. माझ्याच आई वडील बहिणींच्या याच्यावर नाच करून तमाशगीर करून पैसा कमवता आणि मला दान द्यायला तर नको आहे तुमचा पैसा, निघून जा. संपलं. दर्शन झालं का आपल्याला कशाचं? हे दर्शन आहे नाही का? आणि आज तुम्ही 10-20 हजारासाठी कुणाकडनंही पैसे घेता, चोराकडून घेता, त्या पालटीकडून घेता, कुठूनही घेता, कुठूनही घेता, कुणाकडनंही घेता नाही का? त्याचा इतिहास बघत नाही, काही बघत नाही. बाबासाहेबाला ते नको होतं. हे फार मोठं दर्शन आहे. मिलिंद कॉलेज बांधत असताना मिलिंद कॉलेजच्या लोकांनी सांगितलं की महान दिलीप कुमार नट या ठिकाणी येणार आहे नाही का? तर त्यांना बोलवलं
बोलायल्यानंतर बाबासाहेबांचं अशोक हॉटेलमध्ये मोठं अशोक हॉटेल आहे नाही का, हिवराळ यांचं भीमपर्व नावाचं पुस्तक आहे, ते वाचा, त्यामध्ये आलेलं आहे. आणि मग ते म्हणतात तिथे बोलणी बसली, बाबासाहेब सहज विचारतात तुमची इंडस्ट्री कशी चालली आहे? दिलीप कुमार म्हणतात फार चांगलीच आहे. काय फार चांगली चालली आहे? सगळी छिनालकी चालली असाच शब्द आहे, सांगू का काय काय चाललंय तिथे? एवढा जोराने बोलला तो उठून निघून गेला. आणि सगळे लोक म्हणले बाबासाहेब तुम्ही असं कशाला केलं, त्याने दान द्याल, मला त्याचं दान नको. आणि तिथे म्हणतात एक एक पैसा माझ्या लोकांनी दिल्यानंतर मी माझं मिलिंद कॉलेज बांधेन, अशा लोकांकडनं मला पैसा नको आहे. कशाचं दर्शन आहे? कसलं दर्शन आहे? काय आहे? हा, एक आत्मविश्वासाचं दर्शन आहे. आणि आत्मविश्वास केव्हा येतो? जेव्हा खऱ्या अर्थाने माणूस स्वतःला निर्माण करतो. आत्मविश्वास आहे, हे नाही ते नाही, नाही हे नाही ते नाही, अनेक लोकांकडनं मी दान घेऊ शकतो. जेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो तेव्हा अशा खोट्या गोष्टीकडनं दान घेण्यापेक्षा खऱ्या माणसाकडनं दान घ्यायचं, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने दर्शन आहे. मग अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आणि म्हणून या ठिकाणी बऱ्याच वेळा विशल्प रेग्युलेटरी जो भाग आहे, स्वतःच्या स्वभावाचा तो भाग आहे. त्यानंतर दुसरा एक मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे, फार महत्त्वाचा आहे, आणि तो आहे की अस्पृश्यांना बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. तुम्हाला बौद्ध धर्माचा पर्यायच आहे, दुसरा कुठलाही पर्याय नाही. बुद्धिझम तुम्हाला स्वीकारावंच लागेल. कारण जर हा सगळा इतिहास पाहिला आज नाही का, आणि मग मी काही पुस्तकं वाचत होतो तेव्हा धर्मानंद कोसंबीचं वाचत होतो, अनेक विद्वानाचं वाचत होतो, भांडारकराचं वाचत होतो, आणखी अनेक सातवळेकराचं वाटत होतं, हरिभक्त पांगारकरांच्या काही साहित्य वाचत होतो. तेव्हा या सगळ्या लोकांनी बौद्ध धर्मावर एवढा टीका केलेली आहे. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खऱ्या अर्थाने हे जेवढे काही हे टीका करणारे लोक आहेत ते बुद्धाच्या वारसावर जगतायत. बुद्धाचा वारसा काय तुम्हाला माहिती आहे की जेवढं काही पाहिलं तर कन्याकुमारीला कुणाचं मोठं असं हे आहे पुतळा? स्वामी विवेकानंद. विवेकानंदांनी आपल्या एका ठिकाणी म्हणलेलं आहे की त्यांचे बरेचसे समग्र वाङ्मय आहे, त्या वाङ्मया म्हणतात की जेवढे काही हिंदूंचे विहार जे मंदिर आहेत ते सगळे बौद्धांचे विहार आहेत, गिळंकृत केलेले आहेत, त्यांचे शब्द आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्माशिवाय तुम्हाला पर्याय नाही, कारण तुमची संस्कृती आणि तुमचा वारसा हे बौद्ध धर्मच आहे. कारण तुम्ही पूर्वी कोण होता? बौद्ध धर्मी होता. आणि म्हणून हे जर वाचायचं असेल, आणखी कासारेने डॉक्टर कासारेने लिहिलेलं एक पुस्तक आहे नागलोक, फार सुंदर पुस्तक आहे ते, त्याच्यावर PhD केलेली आहे त्यांनी. आणि म्हणून तुम्हाला रेफरन्सेस मी देतो आहे, त्या रेफरन्सेसमध्ये नागलोक म्हणजे नेमके कोण आहेत नाही का, हे फार सुंदर वारसा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नाग लोकांच्या म्हणजे बौद्ध लोकांचे जे जे काही लोक होऊन गेले त्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, कालिदासानंही साहित्य बौद्धांचं चोरलेलं आहे, लक्षात ठेवा. लक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असल्यामुळे बौद्ध धर्माशिवाय तुम्हाला पर्याय नाही, कारण बौद्ध धर्म सत्याचं दर्शन आहे. जरी आता तुम्हाला हे करत नसले तर सत्य दर्शन बौद्ध धर्माशिवाय तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून आपण बौद्ध धर्मीय बनलं पाहिजे. मग आता हा शब्द घेतल्यानंतरचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला बौद्ध धर्मीय बनणं म्हणजे नेमकं काय याचं चर्चा करा तुमच्या वर्गामध्ये, मुद्दा आहे हा नाही का. नेमकं काय करायचं आहे बौद्ध धर्मीय म्हणायचं म्हणजे नाही का. हां, बौद्ध धर्मीय बनणं म्हणजे बाबासाहेबाचा एक मुद्दा आहे की भारत बौद्धमय करणे. मग भारत बौद्धमय केव्हा होऊ शकतो? जेव्हा माझं घर बौद्धमय झालं तर, बरोबर की नाही. मग माझं घर बुद्धमय झालेलं आहे काय, हा चर्चेचा विषय आहे नाही का. तरच तुम्हाला दर्शन होईल, अन्यथा दर्शन होणार नाही आहे. म्हणून सत्याचं दर्शन बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शब्दामधून मांडलेलं आहे. म्हणून तुम्हाला त्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाबासाहेब पुढे म्हणतात ब्राह्मणी धर्माचा पाया विषमतेवर आधारलेला आहे आणि बौद्ध धर्माचा पाया समतेवर आधारलेला आहे. तर ब्राह्मणी धर्माचा पाया विषमतेवर. आता ब्राह्मणी धर्म म्हणजे वैदिकीय धर्म. वैदिकीय धर्माचा विचार जर तुम्ही करायला लागला तर त्याचं दर्शन जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी नाही का क्रांती आणि प्रतिक्रांती
किंवा रिडल 4 मध्ये बाबासाहेबांनी खूप चांगल्या रीतीने मांडलेला आहे. रिडल 4 जर तुम्ही वाचला असेल त्यामध्ये वैदिकीय संस्कृती जी आहे, लालमणी जोशी म्हणतात की बौद्ध धर्माची संस्कृती जर या भारतामध्ये निर्माण झाली नसती तर वैदिकीय धर्माचा इतिहास वाचण्याजोगी नसता आणि भारताला तो लांछनास्पद असता. म्हणून बौद्ध धर्माची संस्कृती असल्यामुळे भारत महान आहे. लालमणी जोशी म्हणतात. कलकत्त्याचे अतिशय महान विद्वान होऊन गेले, त्यांना मारण्यात आलं. त्यांनी बौद्ध धर्माबद्दल अनेक पुस्तकं लिहिली आणि संशोधन पर भाष्य त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचे एक पुस्तक त्रिरत्न बौद्ध महासंघाने छापलेलं आहे. ब्राह्मणी धर्म, हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म हे छोटंसं पुस्तक आहे. कोणी वाचलं असेल तर बघा, नाही का. जेव्हा आम्ही बहुजन हिताच्या माध्यमातून आम्ही जे पुस्तकं छापतो त्यावेळेस ते पुस्तक छापले आपण त्रिरत्न संघाच्या माध्यमातून. म्हणून ब्राह्मणी धर्म म्हणजे वैदिकीय धर्म. वैदिकीय धर्म म्हणजे वेदावर आधारित असणारा धर्म. वेदावर आधारित असणारा म्हणजे आत्म्याला मानणारा धर्म. वेद म्हणजे 4 वर्णावर आधारलेला धर्म. आणि मग बाबासाहेबांनी याच्यावर अतिशय सुंदर भाष्य केलेलं आहे की वैदिकीय धर्म म्हणजे खऱ्या अर्थाने काय आहे की व्याभिचारी संस्कृती आहे. हा शब्द डिबाचरी हा शब्द वापरला इंग्रजीमध्ये बाबासाहेबांनी. म्हणजे काय, या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने गॅम्बलिंग म्हणजे जुगार खेळण्यासाठी तज्ञ लोक नेमले जात असत. वाचा इतिहास म्हणतात बाबासाहेब, नावं दिलेले आहेत त्याची सगळी. हा या ठिकाणी तज्ञ होता, हा या ठिकाणी तज्ञ होता, हा या ठिकाणी तज्ञ होता. आणि गॅम्बलिंग म्हणजे जुगार खेळता खेळता पांडवांनी पण काय झालं, आपलं सर्वस्व हरवून टाकलं. अशा प्रकारच्या जुगार खेळणारी लोकांची संस्कृती आहे. बौद्ध धर्म अशा प्रकारचा नाही. आणि बौद्ध धर्म एक विशाल दृष्टिकोन घेऊन जनमानसामध्ये समतेचा विचार करणारा भाग असल्यामुळे बाबासाहेबांनी वैदिकीय धर्म म्हणजे ब्राह्मणी धर्म. ब्राह्मणी धर्म म्हणजे बाबासाहेबांनी बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कदाचित एखाद्या वेळेस माझं जेव्हा पुस्तक येईल विचारधारा, त्यामध्ये काही गोष्टी मी मांडलेल्या आहेत त्या वाचा. त्यामध्ये मी दिलेलं आहे सगळ्या गोष्टी कशा आहेत. तर अशा अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, बौद्ध धर्म ब्राह्मणी धर्माचा विचार करून ब्राह्मणी धर्म खऱ्या अर्थाने वैदिकीय धर्म आहे. आणि मग बाबासाहेबांनी त्या ठिकाणी वैदिकीय धर्माच्या बाबीमध्ये आणखी गोष्टी सांगितल्या आहेत आणि ते तुम्ही तुमच्या वर्गामध्ये त्या गोष्टी मांडता. आणि त्या कुठल्या गोष्टी मांडता, 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञातल्या वैदिकीय धर्मामधले पहिले 3 गोष्टी आहेत. कुठल्या आहेत, ब्रह्म विष्णू महेश यांना मी मानणार. त्रिमूर्ती सिद्धांत आहे, बरोबर नाही, त्रिमूर्ती सिद्धांत आहे. मग ब्रह्म म्हणजे कोण, निर्मिती करणारा. विष्णू म्हणजे कोण, पालन पोषण करणारा. आणि महेश म्हणजे कोण, महादेव, नष्ट करणारा. हे त्रिमूर्ती सिद्धांत आहे. आणि मग या ठिकाणी बाबासाहेबांनी फार सुंदर रीतीने सांगितले, ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही एखाद्या माणसाला हा माझा बाप नाही असं म्हणत असाल, कारण सगळे लोक हिंदू धर्माचे काय म्हणतात, हे आमची निर्मिती करणारे बाप आहेत, नाही का. पण बाबासाहेब म्हणतात की हा आमचा बाप नाही. जेव्हा एखादा माणूस म्हणतो हा माझा बाप नाही, तेव्हा त्याला माहिती असते की हा माझा बाप नाही आहे. मग बाबासाहेबांनी काय सांगितलं की यांना मी देव मानणार. हा शब्द आहे. देव म्हणजे काय, कुशल कर्म करणारी प्रक्रिया म्हणजे देव. काया वाचा मनाच्या अर्थाने कुशल करणारी प्रक्रिया म्हणजे देव. यांना मी देव मानणार नाही. मग तुमच्या वेदामध्ये तुम्हीच लिहिलेलं आहे की खऱ्या अर्थाने हे तिन्ही देवांनी काया वाचा मनाचं आचरण चांगलं केलेलं आहे. काय ब्रह्म्याने काय केलं, ब्रह्म्याने आपल्या मुलीच्या ठिकाणी यज्ञ सुरू असताना तो तिथे गेला आणि यज्ञ म्हणून तोच आपल्या मुलीला उचलून आणला. हे तुमच्या वेदामध्ये लिहिलेलं आहे. मग अशा प्रकारचं कायेचं कर्म हा देव म्हणून हा ब्रह्मा करू शकतो काय, त्याला रिडल म्हणलेलं आहे. व्हॉट इज दिस रिडल, हे काय क्वेश्चन आहे. मध्ये विष्णूचं पण तसंच आहे, महादेवाचं पण तसंच आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी रिडल म्हणून त्या ठिकाणी सांगले. आणि म्हणून हे देव नसून हे खऱ्या अर्थाने काय आहेत, हे महामानव पण नाहीत, पण एक खऱ्या अर्थाने माणसंच आहेत. त्याला देव म्हणता येणार नाही. जर तर देव असते तर देवाचं आणि भांडणं होऊ शकतं का,
देवामध्ये वितुष्ट असू शकतो का? देवामध्ये खूप अतिशय टोकाची स्पर्धा असू शकते काय? या सगळ्यामध्ये टोकाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हे बाबासाहेब आंबेडकरांचं रिडल तुम्ही वाचा. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या मांडणीच्या माध्यमातून एक असं दर्शन दिलेलं आहे की या सगळ्या वैदिकीय देवापेक्षा अतिशय महान असा तथागत बुद्ध हे महान मोठे आहेत. आणि म्हणजे या मोठेपणाची व्याख्या सांगत असताना थोडंसं पुढे जाऊया. फार विद्वत्तापूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडले. तुम्ही वाचता की नाही माहीत नाही. सिद्धार्थ घर सोडून जातो बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी आणि मग त्या ठिकाणी घरदार सगळं सिद्धोदन त्याला बांधून देतात, तिथे राहा. पण तिथे त्याचं मन रमत नाही आणि मन रमत नाही पण सोडून जातो. तेव्हा महामंत्री त्यांचा सिद्धार्थाला उपदेश करतो. का उपदेश करतो बघा, फार सुंदर आहे. बुद्ध आणि धम्मामध्ये आहे, तुम्ही वाचू शकता की ते म्हणतात तुमच्या मनात नसेल उपभोग घेण्याचा, तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तुझ्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न तू करणार नाहीस काय? तुझ्या शालीनतेने तुझ्या सौंदर्याने त्या स्त्रियाला तू प्रसन्न करणार नाहीस काय? महामंत्री म्हणतोय. परत दुसरा भाग उत्तर परत तो म्हणतोय, ऐक. उदाहरणार्थ हवा येते त्याच्यामध्ये. तो म्हणतो महान ऋषी, म्हणजे ऋषींना वेदामध्ये खूप मोठं समजलेलं गेलं की नाही, आणि तिची तुलना केली बाबासाहेबांनी, की विचार दिलेला आहे आणि तुम्हाला दर्शन होणं आवश्यक आहे. बाबासाहेबांचं दर्शन कशा रीतीने तुलनात्मक बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. ते म्हणतात महान ऋषी मुनीने जे जे केलं ते जरा पहा त्याच्याकडे. मग त्या ऋषीने काय केलं? इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिच्याशी प्रियाज्ञा करून तिच्याशी संग केला. ऋषी बाबासाहेबांनी मांडलं या ठिकाणी. पुढे तुलना करतात बाबासाहेब. सिद्धार्थ कसं उत्तर देतात ते पुढे पण मी सांगणार आहे. म्हणजे दोन्हीची तुलना किती महान आहे बाबासाहेबांनी. पुढे ते म्हणतात अगस्ती ऋषीने सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी समागम केला. तेव्हा ॲडवाइस करतो तो, हे सगळे ऋषी कसे हे सगळे केले, तू का करत नाहीस? त्यानंतर महान तपस्वी बृहस्पती नाही का, अयोध्याचा पत्नी व मारुतीची कन्या ममता हिच्याशी समागम करून त्याला जन्म दिला. ह्या ज्या सगळ्या देवदेवता महान तुम्ही वाचलेल्या आहात, त्या सगळे मोठेपणा हिंदू धर्मामध्ये आहे त्या सगळ्या नावाचा, हे सगळे कसे बरवटलेले हे बाबासाहेब त्या ठिकाणी मांडतात. त्यानंतर विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलीशी कुमारी असताना तिच्याशी संग करून तिच्या मुलाला जन्म दिला. हे ऋषीमुनीची सगळी कथा म्हणजे बाबासाहेब सांगतात की वैदिकीय ब्राह्मणी धर्म कशा रीतीचा आहे नाही का. त्यानंतर कामातुर वशिष्ठ ऋषीने यक्षमाला नावाच्या खालच्या जातीच्या स्त्रीशी समागम करून एका स्त्रीला जन्म दिला, पुरुष स्त्रीला. गलित गात्र झाला असताही राजश्री आयाती यांनी सुद्धा एका स्त्रीशी समागम करून एका स्त्रीला जन्म दिला. अशा रीतीने पूर्ण अर्थाने करत असताना नाही का, तू अशा रीतीने विषय सुखाचा भोग न घेता तू हे सगळं सोडून तू का जातोयस? तर तुमच्या लक्षात आलं असेल वैदिकीय धर्म आणि ब्राह्मणी धर्म कशा रीतीने होता. याचं उदाहरण या ठिकाणी ज्या ऋषींच्या, ज्या महामुनीच्या ऋषींच्या माध्यमातून हे सगळे ग्रंथ रचले गेले, ते ग्रंथ रचयिता कसे होते याचं उदाहरण देण्यासाठी बाबासाहेबांनी हे मांडलेलं आहे. आणि मग बुद्ध सिद्धार्थ त्याला उत्तर देतात. काय उत्तर देतात? जग हे अनित्य आहे, माझे मन त्याच्यात रमत नाही. कारण ऐहिक सुखासाठी सगळे लोक एकमेकाला जीव घेण्यासाठी टपलेले आहेत. त्यामुळे ऐहिक सुखामध्ये कुठलीही सुखाची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून मी या सुखाला खऱ्या अर्थाने उपभोगू शकत नाही. किती महानता आहे. आणि विषयासक्त होणारे ऋषी आणि एक सिद्धार्थ नाही का, अजून बुद्धत्व प्राप्त झालं नाही, घरदार सोडून जातोय, हे एक दर्शन आहे.
आमच्या मुलांसाठी, आपल्या समाजासाठी. लक्षामध्ये आज सगळा चंगळवाद झालेला आहे, उपभोक्तावाद लपलेला आहे सगळीकडे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण बुद्ध मात्र सिद्धात्मा तेवढ्याच धैर्याने त्याला उत्तर देतात, नाही का, हे असं काही करू नको, नाही का. आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात बऱ्याच वेळा की पक्षी जसे निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र येऊन बसतात आणि सूर्यप्रकाश झाला की एकमेकाला सोडून निघून जातात, तसंच हे जग आहे. आणि म्हणून मी कुणाशी असंग करणार नाही आणि कुठेही मी एकमेकाच्या ह्याच्यात राहणार नाही, तर मी पूर्ण अर्थाने घरदार सोडून मी पबज्जा घेत आहे. फार सुंदर बाबासाहेबांनी या ठिकाणी म्हण, ढग जसे जवळ येतात आणि परत दूर जातात आणि परत दूर गेल्यानंतर ते शुष्क आणि कोरडे होतात, तशाच प्रकारची आपल्या मानवाची अवस्था असल्यामुळे जीवन हे अनित्य आहे आणि पूर्ण वियोग आणि दुःखाने हे भरलेलं आहे. म्हणून या दुःखाला जर काढून टाकायचं असेल तर तुम्हाला सुख काय आहे शोधावं लागेल. म्हणून या सुखाच्या शोधासाठी मी काय करतोय, पबज्जाहून दूर जातोय आणि पबज्जा मी घेतल्यानंतर सुख निर्माण होईल. हे बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या वैदिकीय धर्म आणि बुद्धाच्या विचाराशी मांडणी करून बुद्धाचा धर्म म्हणजे कशा रीतीने हा शांतीकडे घेऊन जाणार आहे आणि ही शांतीच आम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला विकासाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून तुम्हाला बौद्ध धर्म स्वीकारणं त्याला पर्याय नाही. क्लिअर होतं, हे क्लिअर होणं अतिशय आवश्यक आहे, नाही का. आणि म्हणून या गोष्टी बऱ्याच वेळा मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय आणि बुद्ध आणि धम्मामध्ये आहे हे तुम्ही वाचा, लक्षात आहे. पण बऱ्याच वेळा आपल्याला करत नाही. मग त्यानंतर तिसरी गोष्ट या ठिकाणी आहे की धर्म दुराचारावर नियंत्रण करतो. ते बाबासाहेबाचं लेक्चर आहे की 25/12/1954 देहू रोडला दिलेलं लेक्चर आहे. रेफरन्सेस मी मुद्दाम देतो, तुम्ही वाचावं. आणि रेफरन्सेस आहेत कुठे आहेत, जर तुमच्याकडे पुस्तकं असतील, महामानवाचे बोल जाधवांनी लिहिलेलं 3 खंड आहेत. त्या 3 खंडामध्ये तिसऱ्या खंडामध्ये 494 पेजवर ह्या भाग आलेला आहे, नाही का. तर ते तुम्हाला वाचणं आवश्यक आहे, कारण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतोय की आपण रेफरन्सेस आणि कुठल्या गोष्टी वाचल्याशिवाय आता आपल्याला बोलता येणार नाही. कारण आपल्याला जर निर्मिती करायचं असेल तर निर्माण प्रक्रियेमध्ये सत्य असल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. असत्यावर कुठली इमारत निर्माण होऊ शकत नाही. म्हणून सत्य धर्म जर आपल्याला कळायचा असेल तर आपल्याला रेफरन्सेस शोधून त्याच्यावर विचार करावा लागेल, अन्यथा तुम्हाला बाबासाहेबांची दृष्टी तुम्हाला कळणार नाही. हे एवढं महान दर्शन बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या समाजातून झाल्यामुळे या समाजाला बौद्ध धर्माकडे घेऊन जात असताना आणखी एक दर्शन बाबासाहेबाचं तुमच्या लक्षात येतं. याच्या व्यतिरिक्त असं होतं, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना येरवडा मुक्कामी महात्मा गांधीनं बोलवलं 1940ला, कशासाठी, पुणे करारावर स्वाक्षरी करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी त्या पुणे करारावर स्वाक्षरी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर गेले. पण तिथे काय बऱ्याच वेळा काही गोष्टी होत नव्हत्या आणि बाबासाहेब आंबेडकर राजघराला गेले. आणि बंधूंनो, अतिशय विदारक घटना आहे की पुण्यामध्ये सुद्धा, आता कदाचित ते रेकॉर्डिंग होत असेल पण आहे त्याच्यामध्ये कदाचित, नाही का, की बाबासाहेबांना मारण्यासाठी मारेकरी सुद्धा सोडलेले होते बाबासाहेब आंबेडकरांच्या वर, नाही का. पुण्यामध्ये त्याची मीटिंगसुद्धा झालेली होती. कारण बाबासाहेब आंबेडकर हे दर्शन देत होते की सत्य आहे हे असत्य दर्शन आहे, तुम्हाला बौद्ध धर्माशिवाय तुम्हाला पर्याय नाही. हा पर्याय नको होता त्यांना, कारण तुम्हाला गुलाम करण्यासाठीच तुम्हाला त्यांनी वर्णाची व्यवस्था केली होती. तुम्हाला इथेच राहावं लागेल, ते सोडून जाता येणार नाही. पण बाबासाहेब म्हणतात असं जरी असलं तरी मी धर्मांतर करणार आहे, पण धर्मांतर केल्यानंतर माझ्या सगळ्या सवलती लोकांच्या जाऊ शकतील असं लोकांचं म्हणणं होतं. पण बाबासाहेब म्हणतात की माझ्या कोटाच्या खिशात त्या सगळ्या गोष्टी आहेत, चिंता नका करू, नाही का, ते कुणीही घेऊन जाऊ शकणार नाही. आणि ते बाबासाहेबाचं विवेचन आहे BC कांबळेने आपल्या 5व्या खंडामध्ये मांडले, अतिशय डिटेल मांडलेलं आहे की तुमचं जे काही हे आहे हे तुमच्या सवलती कधीच जाणार नाहीत, सवलती कशामुळे आलेल्या आहेत आणि का आलेल्या आहेत त्याचं दिसलं. हे जे दर्शन जेव्हा आपण वाचतो बाबासाहेब आंबेडकरांचं भविष्यातलं आपल्या पिढीचं, ते दर्शन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामधून मिळतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्हाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. आणि मग जेव्हा बाबासाहेब त्याच्यावर सही करत नाहीत, मग त्यांच्यामध्ये खल होतो, एवढे आम्हाला द्या, एवढे आम्हाला द्या. आणि मग बाबासाहेब म्हणतात नाही,
मुंबईमध्ये घटना घडली. बाबासाहेब आंबेडकरांकडे सगळे लोक गाडीमध्ये बसून गेले भेटायला आणि बाबासाहेब त्यांना म्हणतात की मणीबेनमध्ये का काहीतरी त्यामध्ये मीटिंग झाली. तिथे मणीबेन नावाची बिल्डिंग आहे मुंबईमध्ये आणि त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की माझ्या लोकांना मिळवून दिलेले हक्क यामध्ये थोडा जरी बदल करण्यासाठी मला जर तुम्ही हे करत असाल तर समोरच्या खांबाला फाशी घेऊन मी मरेन, पण याच्यामध्ये मी बदल करू देणार. कसलं हे दर्शन आहे नाही का? किती मोठा भाग आहे बाबासाहेब आंबेडकरांमध्ये, करेज किती मोठा आहे. हे अजिबात असं कधी होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना बाबासाहेब धर्मांतर तुम्हाला करायलाच पाहिजे, धम्म तुम्हाला घेतला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की बाबासाहेब म्हणतात की कर्मकांडाची खिचडी बौद्ध धर्मामध्ये मी होऊ देणार नाही. कर्मकांडाची खिचडी म्हणजे काय? कर्मकांड तुम्हाला सांगायचं आहे काय कर्मकांड नाही का? कर्मकांडाने आपण काय झालोय, आपला सत्यानाश झालाय. हो, मर्याय घ्या, काय काय घ्या, सगळे कर्मकांड करून सगळे देव आमच्याच बोकांडी बसले होते. एकाही देवाने आपल्याला मदत केली नाही, नाही का? हजारो वर्षात दगडाच्या देवाने काय केलेलं नाही. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळे कर्मकांड जे जुने आहेत ते काढून टाकायचे आहेत. म्हणून तुम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत. मग या 22 प्रतिज्ञा जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या नाहीत तर खऱ्या अर्थाने तुम्ही कर्मकांड करून खिचडी कराल. ही खिचडी तुम्हाला करता येणार. मग आपल्याला या ज्या शब्दाच्या माध्यमातून तुम्हाला हे करायचं आहे, खिचडी म्हणजे काय? पण आहार शास्त्राच्या अनुसार खिचडी हे आपल्या शरीराला पोषक असतं असं म्हणतात. आता याचा पण तुम्हाला विचार करायचा आहे, कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक आणि अविद्येच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत या ठिकाणी. कारण हा जो या ठिकाणचा जो अभ्यास आहे तो केवळ जुना पुराणा किंवा सगळे गोष्टी भाकड गोष्टी करण्यासारखे नाही. हा अभ्यास आहे तुमच्या अंतर्मनाला चिंतन करणारा आणि स्वतः विचार करून. म्हणून बाबासाहेब म्हणतात तुमच्या इंद्रियाला पटला तर तो धर्म घ्या, विज्ञानाच्या कसोटीवर तो तुम्हाला उतरला तर तो घ्या. मग हेच मी तुम्हाला सांगतोय, या धर्मामध्ये जे काही बाबासाहेबांनी सांगितलंय ते जर तुम्हाला पटलं असेल तर तुम्हाला खिचडी करता येणार नाही. मग आम्ही खिचडी पकवतोय का? माहित नाही. पण एक उदाहरण सांगतो मी की मी एका भांडुपला एका लग्नाला गेलो होतो आणि तो व्यावसायिक होता, नाव मी सांगणार नाही. त्यांनी मला बोलवून, मी खरं तर मी लग्न लावत नाही, पुरोहित नाही आहे, पण ते म्हणतात की तुम्ही खूप चांगलं हे करता आणि लग्न म्हणजे तुमची संस्कृती काय हे सांगणं आणि या अर्थाने तुम्ही सांगता. बोलवलं मला, गेलो, लग्न लागलं. फार मोठं म्हणजे सगळे जवळजवळ ते डेकोरेशनला वगैरे जवळजवळ 10-1 लाख खर्च केलेले होते त्यांनी. लग्न लागलं, लग्न मस्तपैकी लावलं आणि लावल्यानंतर मग त्यांनी मला पाकिट दिलं. मी उघडून बघितलं, 500 रुपये होते. किती होते? उघडलं, तिथेच म्हणलं आजचं लग्न खूप चांगलं झालं आहे बंधू, आणि बघून एवढा खर्च केला आहे आयुष्याने, आणि मी एवढं सगळं ज्या ठिकाणी मी पुजारी म्हणून म्हणजे एक बौद्ध धर्माचा उपासक हे म्हणून मी इथलं लग्न लावलं, पण या ग्रस्ताने 500 रुपये दान, तो धावत आला सांगू नका म्हणे. लक्षात येते का? कशावर तुम्ही खर्च करता? हां, कशावर खर्च करायला पाहिजे? ज्या माणसाने बौद्ध धर्माची विधी अतिशय चांगल्या रीतीने लावली आणि धम्म हा पूर्ण अर्थाने तुमची संस्कृती समजावून सांगितली, त्या संस्कृतीला तुम्ही महत्त्व देत नाही तर कशाला महत्त्व देता? फक्त कर्मकांडाला, बाकीच्या गोष्टीला. आणि तुम्हाला सर आता काय अनाऊन्स करू नका, या तुम्ही इकडे. मी अनाऊन्स नाही करत, पण तुमची जी मानसिकता मी बघितली म्हटलं, नाही का, हे अतिशय पुअर मानसिकता आहे म्हटलं. तुम्ही एवढा खर्च केला 10 लाख रुपयाचा, आणि तुम्ही खरं म्हणजे जिथे विधी लावायला जात असाल, मी सांगतो तुम्हाला धम्मचारींनो, पण तुम्ही तुमची अस्मिता गहाण ठेवून पूजा हे करायला जाऊ नका. लग्न लावायला जाताना सांगा त्याला की मी येतो लग्न लावायला, पण मी लग्न वेळेवर लावणार आणि मी हे सगळ्या गोष्टी करणार, एवढे मला पैसे पाहिजे आणि मी तुम्हाला रिसीट पण देणार,
पण प्रश्न असाच होतो धम्मचारी गणानो, तुम्ही पुजारी म्हणून जाता आणि रिसीट देत नाही, तेव्हा तुमची गफलत होते आणि तुमच्याकडे चुकीनं बघितलं जातं की हा पैसे खातो. आणि पैसे खाणारा माणूस हा धम्मचारी असू शकत, हे काही करू नका. हे दर्शन आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचं, बरं ना. आणि म्हणून आज आपण या सगळ्या गोष्टी पाहत असताना जास्त काही न सांगता 2-3 गोष्टी त्या ठिकाणी आजचा भाग संपवणार आहे. धम्माचं कार्य खऱ्या अर्थाने शांतीकडून नाही का क्रांतीकडे नेणारा भाग आहे. आणि एवढंच नाही तर मनाच्या क्रांतीचा भाग आहे. मग तुमच्या मनामध्ये क्रांती निर्माण करा, पण तुमचं मन हे युद्धभूमी बनवू देऊ नका. बाबासाहेब म्हणतात तुमची मन युद्धभूमी बनवू नका. मग युद्धभूमी बनवू नका म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये एवढे विचार आहेत ना, राग, लोभ, द्वेष, स्पर्धा, अनेक गोष्टींना तुमची मनोभूमी युद्धभूमी झालेली आहे. दुसऱ्याची नाही, तुमचीच मनोभूमी युद्धभूमी झाली. मग या युद्धभूमीला बुद्धालाही त्याच्या मनातल्या युद्धभूमीनं सतावलं. मग त्यांनी कशावर कार्य केलं? त्याला काय म्हणतात? मार विजय. तो मार विजय तुम्हाला करावा लागेल युद्धभूमी जर होऊ द्यायची नसेल तर. तुमच्यामध्ये आतलेल्या अकुशल गोष्टीला काढून टाकावं लागेल, तरच तुम्हाला तुमचं मन हे शुद्ध भूमी बनेल. शुद्ध भूमी म्हणजे बुद्धभूमी, बुद्धभूमी म्हणजे शुद्ध भूमी. पण अशुद्ध भूमीशिवाय शुद्ध भूमी असूच शकत नाही. कारण हवेवर चित्र काढता येत नाहीत, पाण्यावर घर बांधता येत नाही, तसंच अशुद्ध भूमी असल्याशिवाय शुद्ध भूमी होतच नाही. म्हणून आपली भूमी कसली आहे? अशुद्ध भूमी आहे बंधूंनो. म्हणून या अशुद्ध भूमीमध्ये बुद्धभूमी बनवता येते. कुठलीही गोष्ट नसण्यातून कुठलीही गोष्ट असू शकत नाही. म्हणून शून्यातून जग निर्माण झालं हे चुकीचं आहे बाबासाहेब म्हणतात. हे दर्शन आहे. म्हणून बुद्ध म्हणजे शुद्ध, शुद्ध म्हणजे बुद्धमन, बुद्धमन म्हणजे शुद्ध मन. आणि हे शुद्ध भूमी अशुद्ध भूमीशिवाय बनता येतच नाही. मग आमची कुठली भूमी आहे? अशुद्ध भूमी आहे. मग आमच्या अशुद्ध भूमीमध्ये काय काय आहे? दगड, डोंडे, गोटे सगळंच आहे, नाही का. याच्यावर एक गोष्ट सांगतो मुल्ला नसरुद्दीनचा आणि इथे संपवतो, नाही का. एकदा काय झालं की मुल्ला नसरुद्दीन शेताहून जात होता. जाता जाता तिथे कपड्याचं एक माणूस बुजगावणं म्हणतो आपण त्याला, बरोबर की नाही, तिथे लावून बसवलं क्षेत्ररक्षणासाठी. गेला मुल्ला नसरुद्दीन आणि जाऊन म्हणाला त्याला, अरे किती दिवस इथे उभा आहेस? आता ते बुजगावणं पण बोलायला लागलं, काय सांगू बाबा, मला आता कितीतरी वर्ष इथेच आहे, पण का बरं, किती दिवस राहणार आहेस? मग त्याने फार सुंदर उत्तर दिलं, जोपर्यंत माझ्यामध्ये काटे कुटे दगड हे सगळ्या चिंध्या भरलेल्या आहेत तोपर्यंत मी असाच भीती दाखवत राहणार. आणि गोष्ट संपली. हा काय बरं, तुम्ही घरामध्ये असेच भीती दाखवत राहता, नाही का. आतमध्ये भरलेलं आहे सगळं. बुजगावणं बनू नका, धम्म सेनानी बना. तुमच्या आतमधल्या सगळ्या काट्या कुट्या काढून टाका, नाही का. तुमचे मुलं, तुम्ही आल्याबरोबर मुलं घाबरून कोपऱ्यात बसत असतील तर ते तुम्ही बुजगावणंच आहात. लक्षामध्ये, तुमची पत्नी तुम्हाला घाबरत असेल तर तुम्ही बुजगावणंच आहात. संघामध्ये तुम्ही धम्म आचरण करत असाल आणि कल्याण मित्राला घाबरत असाल तर तेही बुजगावणंच आहे, घाबरवण्याचं. कल्याण मित्र म्हणणं काय खरं नाही ते पण. जर कल्याण मित्राला घाबरत असाल ते पण खऱ्या अर्थाने धम्मजीवन नाही. म्हणून हे दर्शन सत्याचं आहे, तिथे कुठल्याही प्रकारचा अशुद्ध भाग नाही. म्हणून शुद्ध भूमी बनवा आणि तिथे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचं हे दृष्टी निर्माण झाल्यानंतर आपल्याला बुद्धिस्ट म्हणून जगता येईल. आज एवढंच या ठिकाणी बोलतो आणि संपवतो. जय भीम, धन्यवाद, थँक्यू. ओके.